हॅलो गाईज, वेलकम आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर या ब्लॉगमध्ये आज आपण बनवत आहोत व्हेज मंचुरियन, फ्राईड राईस आणि सूप. सो सगळ्यात आधी आपण व्हेजिटेबल्स कट करून घेतले आणि मसालेही काढून घेतले. फर्स्ट आपण बनवत आहोत व्हेज मंचुरियन. त्यासाठी आधी आपण कट केलेले व्हेजिटेबल, कोबी, गाजर, कांद्याचे पात, कांदा हे सगळे व्हेजिटेबल आधी मिक्स करून घेतले. त्यानंतर आपण त्यामध्ये मैदा मिक्स केला. 2 चम्मच कॉर्नफ्लॉवरचे ॲड केले. त्यानंतर मसाला ॲड केला. मग जिंजर गार्लिक पेस्ट ॲड केली. आणि पास्ता मसाला सुद्धा ॲड केला. आणि पेरी पेरी मसाला सुद्धा ॲड केला. वरून थोडे चिली फ्लेक्स सुद्धा टाकले आणि थोडासा चाट मसालाही टाकला. आणि चवीपुरता मीठ ॲड केलं. थोडासा डार्क सोया सॉस टाकला आणि रेड हॉट शेजवान चटणी सुद्धा ॲड केली. आणि कलरसाठी थोडा खायचा कलरसुद्धा ॲड केला. हे सगळं ॲड करून झाल्यानंतर आपण त्यांना प्रॉपरली मिक्स करायला लागलो. सो पूर्णपणे मंचुरियनचा बॅटर रेडी होईपर्यंत आपण त्यांना प्रॉपरली मिक्स केलं. त्यामध्ये थोडा पाणीही ॲड केला. अशा प्रकारे आपला मंचुरियनचा बॅटर रेडी झाला. त्यानंतर मंचुरियन फ्राय करायला आपण तेल गरम करत ठेवलं. सो मंचुरियन बॅटरचे आपण मंचुरियनचे छोटे छोटे गोळे बनवले आणि त्यांना तेलामध्ये फ्राय करत होतो. सो अशा प्रकारे आपण मंचुरियनला फ्राय करत ठेवले आहे. आणि आपले असे मंचुरियन रेडी झालेले आहेत. आणि आपण साईडला काढून ठेवू. सो अशा प्रकारे आपले व्हेज मंचुरियन रेडी झालेले आहेत. सो आता आपण बनवत आहोत फ्राईड राईस. त्यासाठी आपण आधी राईस बॉईल केला. राईस बॉईल प्रॉपरली झाल्यानंतर फ्राईड राईस बनवायला स्टार्ट केलं. सगळ्यात आधी आपण तेल गरम केलं आणि त्यामध्ये कांदा लसणाची फोडणी दिली. फोडणी दिल्यानंतर आपण त्यामध्ये कट केलेले व्हेजिटेबल्स ॲड केले, कोबी ॲड केली, प्लस त्याच्यामध्ये आपण गाजर ॲड केलं, कांद्याची पात ॲड केली आणि त्यांना प्रॉपरली मिक्स केलं. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये सोया सॉस ॲड केला आणि त्याला प्रॉपरली मिक्स केलं. आणि रेड हॉट शेजवान चटणीसुद्धा ॲड केली. ती पण त्याच्यामध्ये प्रॉपरली मिक्स केली. आणि मग आपण जो राईस बॉईल केला होता तो त्याच्यामध्ये टाकला आणि त्याला प्रॉपरली मिक्स केलं. त्यानंतर चिंगचा फ्राईड राईस मसाला ॲड केला आणि राईसला प्रॉपरली मिक्स केलं. सो अशा प्रकारे आपण राईस प्रॉपरली सगळ्या मसाल्यांमध्ये मिक्स केला.
आणि नंतर मग आपण जे मंचुरियन बनवले होते त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि आपण व्हेजिटेबल्सही कट करून ठेवले होते. ते व्हेजिटेबल्स आणि मंचुरियन हे दोन्हीही आपण राईसमध्ये वरून मिक्स केले. सो सगळे व्हेजिटेबल्स आणि मंचुरियन मिक्स झाल्यानंतर आपण थोडं राईस शिजवलं आणि अशा प्रकारे आपला फ्राईड राईस रेडी झाला. त्यानंतर आपण तयारी केली ती सूप बनवायची. आधी तेल गरम केलं, त्याच्यामध्ये कांदा लसणाची फोडणी दिली. परत आपण कट केलेले व्हेजिटेबल्स त्याच्यामध्ये ॲड केले आणि त्यांना प्रॉपरली मिक्स केलं. परत आपण याच्यामध्ये सोया सॉस ॲड केला आणि त्याला प्रॉपरली मिक्स केला. त्यानंतर आपण परत शेजवान चटणी ॲड केली आणि पूर्ण भाजीला प्रॉपरली मिक्स केलं. भाजी पूर्णपणे चटणीमध्ये मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सूपसाठी पाणी ॲड केलं. पाणी ॲड केल्यानंतर आपण प्रॉपरली सगळ्या भाज्यांना त्याच्यामध्ये मिक्स केलं. त्यानंतर आपण परत त्याच्यामध्ये चटणी ॲड केली आणि नंतर प्रॉपरली सूपला मिक्स केलं. त्यानंतर आपण सूप थोडा बॉईल करत ठेवलं आणि बॉईल झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सोया सॉस आणि कॉर्नफ्लॉवरची पेस्ट ॲड केली जेणेकरून सूप थोडा थिक होईल. सो अशा प्रकारे आपला सूप पण रेडी झाला. सो अशा प्रकारे आम्ही व्हेज मंचुरियन फ्राईड राईस आणि व्हेज मंचुरियन सूप घरी ट्राय केलं. सो तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.